नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। शेतकरी बांधवांना ॲग्रीस्टॅक योजनेतून मिळणार आता फॉर्मर आयडी कार्ड व आयडी नंबर। शासनाच्या या योजनेचा तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी राजगुरुनगर येथे खेड तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्या वेगळ्या कल्पनेतून जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। सकाळी 7 वाजता येथील हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या स्मृतीस्थळापासून या रॅलीला सुरुवात झाली। तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी, महसूल कर्मचारी, समाजसेवक, पत्रकार या मोहिमेत सहभागी झाले होते। पारंपरिक पोशाख परिधान करून डीजे व ढोल लेझिमच्या वाद्यात शहरातून निघालेल्या या रॅली दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी शेतकरी गीतावर नृत्य सादर केलं। यावेळी तहसीलदार ज्योती देवरे ॲग्रीस्टॅक योजनेबद्दल माहिती देताना म्हणाले, तालुक्यातील शेतकऱ्यांना आधार कार्ड आधारे फॉर्मर आयडी तयार करणार असून या आयडीमुळे शेतकरी आणि प्रशासन यांचे नाते घट्ट होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना विविध योजना देणेही सोपं होईल। या व्यतिरिक्त मातीची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज कळण्यास मदत होईल व आधुनिक तंत्रज्ञान वापर करून अधिक पिके घेऊन विषमुक्त शेतीसाठी प्रेरणा दिली जाईल, असा मुख्य उद्देश या उपक्रमाचा राहणार आहे। फार्मर आयडी काढून घ्यावं यासाठी साध्या सोप्या आणि रंजक पद्धतीने शेतकऱ्यांना माहिती मिळावी ॲग्रीस्टॅक या उपक्रमाची, त्यासाठी ही रॅली आयोजित केलेली आहे। तुम्ही साधारणपणे 10,000 शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिला। किती शेतकरी आहेत खेड तालुक्यामध्ये? एकूण 1 लाख शेतकरी आहेत सध्या आयोजित कार्यक्रम। आणि रॅलीच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती करताय? आम्ही व्यापक प्रमाणावर जनजागृतीची मोहीम हातात घेतलेली आहे आणि या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकरी फार्मर आयडी नोंदवतील असं आम्हाला विश्वास। हा जो उपक्रम राबवला आहे तुम्ही आज, अतिशय चांगला त्याला प्रतिसाद मिळाला आहे शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा, कार्यकर्त्यांचा। खरं तर हा शासनाचा उपक्रम आहे की खेड तहसील कार्यालयाने उपक्रम राबवला आहे? शासनाचाच उपक्रम आहे की व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी आणि खेड तहसील कार्यालयाच्या माध्यमातून ही जनजागृती एका वेगळ्या कल्पक पद्धतीने आपण करत आहोत। हा म्हणजे खेड तहसील कार्यालयाच्या माध्यमातून होत आहे। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नाझीम इनामदार, राजगुरुनगर। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।